तुम्ही जर इंडिव्हिज्युअल ऍग्रिकल्चर लँड इन्व्हेस्टमेंट म्हणून बाय केली आणि त्याच्यावरती जर तुम्ही घर बांधलं, म्हणजे जर समजा तुम्ही 10 गुंठे जागा विकत घेतली आणि तिची जी प्राइस होती ती 2 लाख रुपये होती, म्हणजे 20 लाख रुपये तुमची ऍग्रिकल्चर लँडची प्राइस आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एक 30 लाखाचा मस्तपैकी घर बांधला. त्या घराचा उपभोग तुम्ही जवळजवळ 5 वर्ष घेतला. आता तुम्ही काय म्हणाल, अरे मी घर बांधलेलं आहे 30 लाखात, माझी ही जागा घेतलेली आहे 20 लाखात, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन मिळून ती माका 25 लाखात पडलेली आणि 30 लाख घराचे म्हणजे 55 लाख झाले. आता 5 वर्षाने मी ते घर विकतोय, आता मला त्या जागेचे ना जवळजवळ एक 90 लाख आले पाहिजेत. कारण आपण विचार करतो ना की आपण कुठच्या तरी इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंड मध्ये, तेव्हा आपल्याला जर समजा एक 12 ते 13% रिटर्न मिळतो, तर आपण काय म्हणतो की आपले पैसे 5 वर्षामध्ये डबल होतील. मुंबईमध्ये फ्लॅट विकत घेतो, आपण काय एक्सपेक्ट करतो एक 5 ते 7 वर्षामध्ये माझी घेतलेल्या जागेची प्राइस डबल होते. कधी कधी 10 वर्ष लागतात, पण दीडपट तरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती ती एक 55 ते 60 लाखाची होती आणि तुम्ही आज एक्सपेक्ट करताय की त्या जागेचे तुम्हाला एक 85 ते 90 लाख मिळाले पाहिजे. तर तुम्हाला ते मिळतील का? तर याचं उत्तर आहे नो. तुम्हाला हे असे रिटर्न्स कधीच मिळणार नाही कोकणामध्ये. कारण कोकणामध्ये ना, ज्यांना पण घर बांधायचं आहे, ओके, तर त्यांना स्वतःहून जागा घेऊन त्या ठिकाणी स्वतःच्या मनाप्रमाणे घर बांधायचं आहे. ते नाही इंटरेस्टेड आहेत तुम्ही बांधलेल्या घरामध्ये ते लोक येऊन राहतील. असे जे सेल आहेत ना, हे प्रचंड कमी आहेत. ते ऍग्रिकल्चर प्लॉट मध्ये पण कमी आहेत आणि ते एन ए प्लॉट मध्ये पण कमी आहेत. त्याचबरोबर हे पण समजून घ्या तुम्ही की बाबा तुम्ही जे घर बांधलं त्याचा तुम्ही 5 वर्ष उपभोग घेतलात, त्यामुळे त्या घराचं एक डेप्रिसिएशन झालं ना, त्या घरामध्ये मे बी लिकेज झालं असेल, त्याचा कलर उडाला असेल, ते घर एक जुनं झालं असेल, म्हातारं घर झालं असेल, त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट कराल की मुंबई मधल्या फ्लॅट सारखं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही 55 लाख खर्च केलात म्हणून तुम्हाला त्याचे 70 लाख मिळतील, तर ते चुकीचं आहे. हा, हेच जर तुम्ही नुसता ऍग्रिकल्चर प्लॉट घेऊन ठेवला, तो तुम्हाला 20 लाखाला मिळाला आणि तुम्ही सतर्क राहून सगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही सातबारा, मॅप, सर्च रिपोर्ट काढला, फेरफार काढला, सगळी प्रिकॉशन्स घेतलात आणि याच वेळी तुम्ही अभ्यास केला की बाबा मी जिथे ऍग्रिकल्चर प्लॉट घेतोय रोड कनेक्टिव्हिटी आहे का, तिथे लाईट आहे का, आणि इन फ्युचर मध्ये आजूबाजूला काही डेव्हलपमेंट होते का, आजूबाजूला काही प्रोजेक्ट येतोय का, आजूबाजूला मे बी पर्यटनाच्या दृष्टीने काही डेव्हलप होते आहे का. तर अशा वेळी तुमचा जो ऍग्रिकल्चर प्लॉट आहे ना, तर त्याची प्राइस मात्र नक्कीच वाढू शकते. आता ते कितपत वाढेल ना, हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे काही जणांना वाटतं की बाबा ही ऍग्रिकल्चर लँड मी बाय केली तर 5 वर्षामध्ये 7 वर्षांमध्ये त्याची प्राइस डबल होईल. मे बी होईल पण मे बी नाही पण होणार. जस्ट लाईक एनी अदर इन्व्हेस्टमेंट. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्स या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.